आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर युती तोडलेली आहे. संभाजीनगर महानगर हे त्याची कल्पना असल्यामुळे मी दरवेळेला त्यांना फोन करून, स्थानिक नेत्याला फोन करून आपण बैठक घेतली पाहिजे असा आग्रह त्यांच्याकडे धरत होतो. युतीच्या जवळपास काही भूमिका होती. याचाच अर्थ होता एकीकडे त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चालू आहेत असं दाखवणं. कालचा प्रस्ताव तर त्या हो चुकी झाल्या म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या भूमिकेला त्यांनी तडा दिलाय. स्वतःची ताकद आमची वाढली, आम्ही काही करू शकतो हा जो त्यांच्या जाणून बुजून हेतू पुरस्कार आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर युती तोडलेली आहे. तुम्हाला सुधारित ठेवायचं, आपल्या उमेदवाराला सांगून ठेवायचं आणि आम्हाला गाफील ठेवून मग ऐन वेळेला आमची धावपळ होईल या पद्धतीचा प्रयत्न त्याने निश्चित केलेला आहे. पण तुमची तयारी तशी केली होती का नाहीच केली होती? तुम्ही त्यांच्याच विश्वासावर भरोसा बसले होते? तर आम्ही इकडच्या स्थानिक नेत्यांच्याच दोषामुळे किंवा त्यांच्या अहंकारणामुळे, त्यांच्या अहंकारामुळे ही ती तुटली एवढं निश्चित आहे. पण मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली होती त्यात नेमकं काय ठरलं होतं आणि ते त्या इथल्या नेत्यांना मान्य का झालं नाही? माझ्याशी बोललो. एवढं सर्व झाल्यानंतर यांच्याकडं का हे असं केलं हे आताही कळायला मार्ग नाही. महागात पडेल, एकत्र नाही आलं तर महागात पडेल असं मी दरवेळेला सांगतोय कसं महागात पडेल? असं नंतर सुरू करतो. तुमची अडचण झाली शेवटच्या दिवशी आता सगळं अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची पळापळ. हे बघ आता हे ठीक आहे, थोडी अडचण निश्चित झाली ना. विश्वासाला तडा दिला गेला ना. आमच्या ज्या पद्धतीने आम्ही वागलो त्याला आपण युती करतोय ते आपल्याला ज्या पद्धतीची वागणूक देत आहेत ते बरोबर नाहीये. ही चीड प्रत्येकाच्या मनामध्ये आली होती. काल तुम्ही पाहिलं माझ्या घरासमोर अनेक शिवसैनिक आले होते, त्यांची तीच भावना होती आणि म्हणून आमच्यामध्ये असलेले जे काही सर्वांचं मत होतं, आता ते मत एवढ्या टोकाला गेलं होतं की ते फसवतायत आणि तुम्ही फसल्या जातायत.